नमस्कार, मी पूजा करण लोखंडे आज तुमच्यासमोर नवरा बायकोंमधला संवाद सादर करणार आहे. तर बायको अशीच बसलेली असते आणि तिला सहज मनात येतं की आपण साडी घ्यावी आणि तीही नवऱ्यासोबत जाऊन त्यांच्या इच्छेने, त्यांच्या पसंतीने. ठीक आहे. आणि नवरा आपला बसलेला असतो, पुस्तक किंवा पेपर वाचत असतो. तर पुढील संवाद ऐका हा. तर बायको, अहो ऐका ना, मला एक साडी हवी आहे. आपण जाऊयात का दोघं साडी घ्यायला? नवरा, अगं किती साड्या पडल्या तुझ्याकडे, पायलीच्या 50 साड्या, ठेवायला जागा नाही आणि तुला परत साडी हवी आहे? अहो ऐका ना, मी काय म्हणते, चला ना आपण दोघं जाऊ, आपण दोघं दुकानात जाऊ, तुम्ही चॉईस करा साडी आणि ती साडी मी मस्त आनंदाने घालेन. नवरा, अगं बाई माझ्याकडे टाइम नाहीये, एक काम कर, त्यातले पैसे घे, 500 घे, 1000 घे, 2000 घे, हवे तितके घे, पण तू जा, तुझी तू साडी घेऊन ये, मी काही येत नसतोय. बायको, तुम्हाला काय वाटतं, मी एकटी जाऊ नाही शकत का? पण मला तुमच्यासोबत जायचंय हो. नवरा, अगं अशी काय करतेस, नाहीये ग माझ्याकडे टाइम, तू जा ना, तू जा, तुझी तू घे आणि तू घाल, मला ह्याच्यामध्ये पडू नकोस, मला आवडत नाही अजिबात. तर बायको, एक मिनिट माझं फक्त ऐकता का तुम्ही? अहो तुमच्याशी बोलते, ऐकता का 2 मिनिटं? मी स्वतःही दुकानात जाऊ शकते, मी स्वतःही साड्या घेऊ शकते आणि मला पैशाची गरज नाहीये. मला गरज एक आहे, मला साडीच्या दुकानात तुमच्यासोबत जायचंय, तुमच्या पसंतीची साडी घ्यायची आहे, तुमच्या पसंतीने घेतलेली साडी मला घालून मिरवायची आहे. जमतं की सगळं बायकांना, आम्हाला सगळं करायला जमतं, पण कधीतरी पुरुषांनी पण यावं की सवर आणि म्हणावं, चल तुझ्या पसंतीची, तुझ्या आवडीची, माझ्या रंगाची, माझ्या आवडीच्या रंगाची साडी घेतो तुला. आणि बघा आम्ही किती खुश होतो ते. चला ना. नवरा, खरंच ग, खरंच मी कधीच तुझ्यासोबत येत नाही, तू स्वतःच जाते, स्वतःच सगळं करतेस. चल मी आज तुझ्यासोबत येतो, तुझ्यावर साडी घेतो, तुला ती साडी मस्तपैकी प्रत्येक कुठली हवी नको ती साडी घे, एक ज्या साडीवर बोट ठेवशील ती साडी मी तुला घेणार. चालेल? चल तर मग रेडी होऊयात. तर हा संवाद नवरा बायकोंमधला होता. अशाच प्रमाणे आपणही कधीतरी आपल्या बायकोला स्वतःहून घेऊन जाऊ, स्वतःहून दुकानात घेऊन जायचं, स्वतःहून तिच्या इच्छेने तिला आवडणाऱ्या गोष्टी घेऊन द्यायच्या. भले 500 रुपयाची असेल, पण ती एवढी खुश होईल की विचारायला नको. बघा तुम्हाला ही जमतंय का तुमच्या बायकोसाठी करणं काही. धन्यवाद.